हॅलो, कसे आहात? आदित्यचा बर्थडे झाला, अकिराचं खेळणं चालूच आहे. या सगळ्या गडबडीत ना प्रान्वीला मला कुठेतरी वेगळ्या ठिकाणी नेऊ वाटत होतं. मग तिला आम्ही वंडर किड्समध्ये बीच थीम पार्टी असा डे त्यांनी एक ठेवला होता आणि असे छोटे छोटे इव्हेंट्स ते ऑर्गनाईज करतच असतात. त्यांच्या इथल्या म्हणजे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठीही आणि बाहेरच्या मुलांसाठीही ही अपॉर्च्युनिटी चांगली आहे. सो आम्ही तिथे रजिस्टर केलं होतं प्रान्वीचं नाव आणि खूप छान अनएक्सपेक्टेडली ती खेळली. आम्हाला बिलकुल एक्सपेक्टेशन्स काही नव्हते प्रान्वीकडून, कारण ती ना घरात नेहमी मला चिटकून असते. मग असं वाटत होतं ती तिथे मिक्स होईल का नाही, छान छान एकटी एकटी खेळेल की नाही, पण मस्त मजा केली आहे तिने. तिथे त्यांनी वॉटर स्प्लॅश ॲक्टिव्हिटीज होत्या, त्यानंतर वॉटर पोअरिंग ॲक्टिव्हिटीज, छोटे छोटे हडल्स बनवले होते. जे टॉडलर्स असतात ते नुकतेच चालायला शिकलेले असतात त्यांच्यासाठी. त्यानंतर असे वर्कआउट्स वगैरे छोटे छोटे छान मस्त वाटत होतं मला तर. आणि व्यवस्थित स्टाफसुद्धा होता. स्नॅक्स अरेंज केले होते त्यांनी. स्नॅक्स म्हणजे असे काही एकदम छान वगैरे सँडविचेस वगैरे असं काही नाही, पण सिम्पल फ्रूट्स होते जे की एनर्जीही देतील स्टुडंट्सला त्यांच्या आणि मुलांना आवडेलही. मग त्यांनी वॉटरमेलन्स दिले होते, ते पण छान स्टिकला असे लावून दिले होते, त्यामुळे इंटरेस्टिंग वाटत होते. आणि प्रान्वीच्याच एजचे तुम्ही पाहत असाल बघा की होते तिथेसुद्धा मुली. मला वाटलं खूप छोटी पडेल प्रान्वी, पण होते. आणि इथे मज्जाच आली. जरा आम्ही भिलो रेन डान्सला, पण नंतर कम्फर्टेबल झाल्यावर पप्पांसोबत डान्सही केला. बबल ॲक्टिव्हिटी होती त्यांची, बबल बस्ट करायचे होते मुलांना. खूप एन्जॉय करत होते सगळेजणं. बघून खरंच खूप छान वाटलं आणि बरं वाटत होतं की प्रान्वी ठीक आहे, होती आहे मिक्स हळूहळू मुलांमध्ये. अजून काय हवं असतं एका पॅरेंटला. आणि मग हळूच आम्ही तिला नर्सरीच्या आतसुद्धा नेलं. तिथे तिला बुक वगैरे दिले बघायला, पिक्चर बुक्स, आणि आम्हीही बघितली नर्सरी कशी आहे.